नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. कुंभमेळाव्यामध्ये प्रसिद्धीला आलेली मोनालिसा, तिच्यावर भारतातल्या अनेकांची नजर पडली. मोनालिसानं अक्कल हुशारीनं काम केलं असतं तर तिचं फ्युचर नक्की ब्राईट होतं. पण तिनं देखील स्वतःचा सोनाक्षी सिन्हा करून घेतला. मोनालिसाला सुरुवातीला हिंदी देखील धड बोलता येत नव्हतं, पण एका निर्मात्याची तिच्यावर नजर पडली. त्यानं तिला हिंदी शिकवलं, अभिनयाचे धडे दिले. त्यानंतर तिच्यावर 10 कोटी रुपये खर्च करून एक प्रादेशिक चित्रपट बनवला. पण तो चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच त्या निर्मात्याला एका मुस्लिम तरुणानं मोठ्या खुबीनं मोनालिसा आणि तिच्या कुटुंबाला हाताशी धरत थेट तुरुंगात टाकलं. त्या तरुणाचं नाव होतं फरमान. हा फरमान लव जिहाद सारख्या अनेक देशविघातक मुस्लिम संघटनांशी संबंधित असलेला तरुण. तो मोठ्या खुबीनं मोनालिसाच्या घरात घुसला. आधी विश्वासाचं गोड गोड बोलून, म्हणजे ज्या पद्धतीनं शत्रुघ्न सिन्हाच्या घरात त्यांचा जावई घुसला होता तीच पद्धत, तीच सिस्टीम ॲडॉप्ट करून तो मोनालिसाच्या घरात घुसला. मोनालिसाला तो चक्क दीदी म्हणायचा. तिच्या बहिणीला सख्या बहिणीसारखं म्हणायचं. आईवडिलांना रिस्पेक्ट द्यायचा. आणि जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या मोनालिसाला त्यांनी 2-3 वर्ष, म्हणजे तिला आणि तिच्या कुटुंबाला सतत 2-3 वर्ष आर्थिकदृष्ट्या खूप मोठी मदत केली. त्या साऱ्यांना फरमान आपल्या कुटुंबातला वाटायला लागला. फरमानच्या एक लक्षात आलं की ती 18 वर्षाची व्हायची आहे. म्हणून फरमाननं तिला केरळामध्ये एका मल्याळम सिनेमात तुला काम देतो अशी थाप मारली आणि थेट तिला केरळमध्ये नेण्यात आलं. तिथेच ती 2-3 वर्ष होती. आणि त्याचवेळी तिच्यावर लव जिहादचे प्रयोग करीत करीत ती फरमानच्या प्रेमात एवढी वेडी झाली की तिनं चक्क पुढे त्याच्याशी लग्न केलं. भलेही आता मोनालिसाचं कुटुंब त्या फरमानच्या नावानं बोंब मारत असेल, पण वेळ निघून गेलेली आहे. कारण फरमाननं आता मोनालिसाशी लग्न केलेलं आहे. मोनालिसा 18 वर्षाची झाली आणि फरमाननं तिच्याशी चक्क निकाह केला. आता कायद्याच्या कचाट्यातून मोनालिसाला बाहेर काढणं कठीण काम आहे. जहीर इक्बालनं देखील फारसं काही वेगळं केलं नाही. आपल्या सलमान खानच्या सिनेमामध्ये सोनाक्षी सिन्हा काम करत होती. अल्लड होती, चंट होती, बोलकी होती. आणि तिला नेमका तो देखणा जहीर इक्बाल आवडला. तो सतत तिच्या सभोवताली असायचा. सिनेमाच्या निमित्तानं आणि सलमान खानच्या कुटुंबाशी घरोबा. त्यामुळे सलमानच्या कुटुंबातल्या घरोब्यामुळे सोनाक्षी आणि जहीरचा सततचा संबंध आला. मग जहीरनं हळूच शत्रुघ्न सिन्हाच्या कुटुंबात प्रवेश मिळवला. त्यानं देखील या लव जिहाद सिस्टीमप्रमाणे अतिशय कडवा हिंदू असलेल्या शत्रुघ्न सिन्हाला उल्लू बनवलं. सोनाक्षीला आपल्या प्रेमात पाडलं. आणि जेव्हा सोनाक्षी सिन्हाशी त्यानं निकाह केला तेव्हा शत्रुघ्न सिन्हा टाळ्या वाजवत होता. शत्रुघ्न सिन्हाच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्याच्या कुटुंबानं त्या साऱ्या गोष्टीला विरोध केला होता. पण तोपर्यंत सोनाक्षी एवढाच कडवा कट्टर हिंदू शत्रुघ्न सिन्हा त्या जहीर इक्बालच्या प्रेमात वेडा झाला होता. मित्रांनो, काय घडलं? आजच्या तारखेला जी सोनाक्षी सिन्हा
भारतीय चित्रपटसृष्टीत जगभरातल्या साऱ्याच दर्शकांची पसंती होती. त्यांच्या हृदयातली ती उत्तम अभिनेत्री होती. त्यापेक्षा कितीतरी वरचं स्थान शत्रुघ्न सिन्हाला होतं. पण आज दोघेही नोवेअर झाले आहेत. थोडक्यात काय तर लव जिहाद पद्धतीनं जर काही घडलं तर माणसाला आपोआप त्यात उद्ध्वस्त व्हावं लागतं. त्यामुळे एक महत्त्वाचा मुद्दा नेहमी माझ्यासमोर येतो, ज्याची चर्चा ज्या राजकीय क्षेत्रात किंवा पत्रकारितेच्या क्षेत्रात असतो तिथे मला नेहमी ऐकायला मिळते की लव जिहाद किंवा भारतातली एकंदर मुसलमानांची घुसखोरी, त्यांच्या देशविघातक कारवाया, त्याला तोंड द्यायला अर्थातच समर्थ आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपली भूमिका आजतागायत बदललेली नाही. ते मुसलमानांना मोठ्या खुबीनं त्या फाट्यावर मारतात. संघाची एक वेगळी आणि विशिष्ट यंत्रणा आहे. ते मुसलमानांकडे कमी लक्ष देतात, हिंदूंना प्रभावी करतात, ताकदवान करतात, स्ट्रॉंग करतात. पण भारतीय जनता पक्ष, मग तो देशातला असला किंवा आपल्या राज्यातला, त्यांच्या बाबतीमध्ये एक कुजबूज जी ऐकायला मिळते, तो प्रकार जर नेमका घडत असेल तर आपल्या समोर पुढे फार मोठं संकट ठेवलेलं आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षानं केवळ निवडणुका जिंकण्यासाठी, केवळ आमदार खासदार निवडून आणण्यासाठी, सत्तेत येण्यासाठी हिंदू कार्ड किंवा मुस्लिमांचा विरोध या पद्धतीनं राजकारण खेळता करता कामा नये. म्हणजे सत्ता येईल काय जाईल काय त्याची पर्वा न करता जर ते स्ट्रॉंगली, अतिशय प्रभावीपणे मुसलमानांना विरोध करत असतील तर मात्र हिंदू संकट विरहित असेल. पण फक्त निवडणुकीपुरतं हिंदू मुस्लिम कार्ड जर ते खेळणार असतील आणि ते नेमकं घडतं आहे का, कारण त्याची कुजबूज सुरू आहे, तर नक्कीच हिंदूंना, समस्त हिंदूंना पुढे त्याचा फार मोठा त्रास होईल. ज्या गुजरातमध्ये अमित शहा आणि मोदी आहेत, त्या गुजरातमधलं एक भयावह वास्तव तुम्हाला सांगतो. कारण त्याची सुरुवात नेमकी गुजरातपासून झाली. गुजरातच्या प्रत्येक हायवेवर वेगळ्या पद्धतीचे हॉटेल्स नव्हते, त्याची कमतरता होती. काठियावाडी हॉटेल्स फक्त जिकडे तिकडे दिसत होते. मुसलमानांनी मग एक युक्ती काढली. त्यांनी एकाच पद्धतीचे साचेबद्ध असे जागोजाग एका रांगेनं हॉटेल्स काढले, धाबे काढले. त्यांचं जे कन्स्ट्रक्शन असतं ते ठरलेलं असतं आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे त्या कन्स्ट्रक्शनच्या समोर, त्या हॉटेलच्या समोर ट्रक्सच्या पार्किंगसाठी भली मोठी जागा असते. त्यामुळे ज्या हॉटेल्सच्या समोर खूप ट्रक्स आहेत आणि हॉटेल्स खूप चांगल्या पद्धतीनं बांधले आहेत, तिथे वर राहण्याची व्यवस्था आहे, हे दृश्य तुमच्या नजरेला पडलं की समजायचं की ते हॉटेल हमखास 100% फक्त आणि फक्त गुजरातमधल्या मुसलमानांचं आहे. गुजरात त्यांनी संपवला. गुजरातमध्ये त्यांनी आपले हॉटेल्स उभे केले आणि पुढे ते थेट महाराष्ट्रामध्ये पसरले. महाराष्ट्रात आले. जेथून गुजरातची बॉर्डर संपते आणि महाराष्ट्र सुरू होतो, तेथून या घोडबंदरच्या एकंदर त्या घोडबंदर नाक्यापर्यंत दोन्ही बाजूला याच पद्धतीचे मुसलमानांचे तुम्हाला कितीतरी हॉटेल्स उभे झालेले दिसतील. आणि त्याची समाप्ती होते फाउंटन हॉटेलमध्ये. घोडबंदर नाक्याला दोन्ही बाजूला भल्या मोठ्या इमारतींमध्ये मुसलमानांचं फाउंटन हॉटेल उभं आहे. आणि या साऱ्या हॉटेल्समधून गर्दी करतात ते फक्त आणि फक्त हिंदू. त्यांच्या ते लक्षातच येत नाही
की फाउंटन हॉटेल असेल किंवा या पद्धतीचे हॉटेल्स जे आहेत त्यांची मालकी मुसलमानांकडे आहे. कारण या साऱ्या हॉटेल्सला या मुसलमानांनी कुठेही मुस्लिम पद्धतीचं नाव दिलेलं नाही. काही ठिकाणी तर चक्क त्यांना हिंदू देवदेवतांची नावं दिली आहेत किंवा फाउंटन पद्धतीचे इंग्रजी किंवा वेगळ्या पद्धतीची नावं दिली आहेत की बघणाऱ्याला वाटतं हे 100% हिंदूंचं पॉश हॉटेल आहे. म्हणजे मी त्या नावांची यादीच माझ्यासमोर आलेली आहे. हॉटेल आशीर्वाद, सहयोग, दर्शन, भाग्योदय, त्यानं हमराज, गुजरात, किस्मत, त्यानंतर शिवम बडोदा, त्यानंतर अमर तृप्ती, सौरभ तृप्ती, त्यानंतर लॉर्ड कृष्णा, माता रानी, त्यानंतर भाग्योदय, तुलसी, त्यानंतर महाराजा, नवरंग, नवकार, त्यानंतर इंडिया, हॉटेल इंडिया, त्यानंतर हॉटेल हिंद, अशा पद्धतीचे सारे हॉटेल्स, त्या हॉटेल्सला दिलेली नावं बघणाऱ्याच्या लक्षातच येत नाही की या हॉटेल्सची मालकी मुसलमानांकडे आहे. आता फाउंटन हॉटेलपर्यंत ते आलेले मुसलमान पुढे त्यांच्या लक्षात आलं की जिथे खानदेशची बॉर्डर संपते त्यापुढे हायवेवर दोन्ही बाजूला विदर्भामध्ये एकही खाण्यासाठी जेवणासाठी हॉटेल नाही. मग त्यांनी थेट त्या विदर्भामध्ये हायवेवर दोन्ही बाजूंनी याच पद्धतीचे हॉटेल्स उभे केले. त्यांची नावं याच पद्धतीनं देण्यात आली आणि विदर्भातले कट्टर हिंदू आता आवडीनं त्यांच्या या हॉटेलमध्ये जेवायला जातात. असं सांगितलं जातं की त्यांच्या जेवणामध्ये मोठ्या खुबीनं गाईची चरबी वगैरे मिसळल्या जाते. मला नाही वाटत की मुसलमानांची ज्या पद्धतीनं वागण्याची, बोलण्याची आणि कृती करण्याची पद्धत आहे त्यात काही खोटं असेल. थोडक्यात काय तर मुसलमानांनी टाकलेल्या प्रत्येक डावावर हिंदूंचं बारीक लक्ष असणं गरजेचं आहे. असे बहुसंख्य पत्रकार आहेत किंवा मीडियातले आहेत की त्यांची संध्याकाळ फुकटात दारू पिल्याशिवाय जात नाही. त्याच पद्धतीनं माझा कुठलाही व्हिडिओ फडणवीसांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जात नाही. मित्रांनो, देवेंद्र फडणवीसांनी या दिवसांमध्ये बजेट अधिवेशनामध्ये धर्म स्वातंत्र्य विधेयक आणलेलं आहे आणि तो जे बोलतो ते तो करतो ही त्याची ख्याती आहे. विधानसभा आणि विधान परिषद दोन्हीकडे धर्म स्वातंत्र्य विधायक 100% मंजूर होईल आणि हे विधायक किती खतरनाक आहे ज्यामुळे मुसलमान आणि धर्मांतर घडवून आणणाऱ्या ख्रिश्चनांना कसा जाब बसणार आहे, कसा त्यांना चाप बसून ते वठणीवर येणार आहेत, त्यांची ती हिंमत होणार नाही, त्यावर मी नक्कीच व्यापक बोलणार आहे. तेवढंच मित्रांनो, नमस्कार.